नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चोपडा. आज आपण पाहणार आहोत वातावरण, वातावरणाची संरचना आणि घटक, ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर अँड कंपोजिशन. वातावरण म्हणजे काय? पृथ्वी हा पृथ्वीचा एक अविभाज्य भाग आहे. पृथ्वी आपल्या वातावरणासह स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरते. पृथ्वीचा एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहाला पृथ्वीसारखे वातावरण लाभलेले नाही. वातावरणामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे, म्हणून वातावरणाला फार महत्त्व आहे. पृथ्वी एकूण 4 आवरणांनी बनलेली आहे. त्यापैकी पहिले आहे स्थलावरण, दुसरे जलावरण, तिसरे वातावरण आणि चौथे जीवावरण. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड बायोस्फिअर. यापैकी आपण आज वातावरण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वातावरणाची व्याख्या करायची झाल्यास पृथ्वीभोवती हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. या आवरणात विविध वायू आहेत. या विविध वायूंच्या मिश्रणापासून जे आवरण तयार झालेले आहे त्यास वातावरण असे म्हणतात. सर एम गेडेस या शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीच्या सर्व बाजूंनी असलेल्या रंगहीन, गंधहीन व चवहीन वायूच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. वातावरणामध्ये प्रामुख्याने काही घटक आढळून येतात. त्यामध्ये पहिला घटक आहे वायू. वातावरण हे निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाने बनलेले आहे. त्यापैकी नायट्रोजन वायू 78.03%, ऑक्सिजन वायू 20.99%, ऑर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. हे वायू महत्त्वाचे असून वातावरणात या वायूंचं प्रमाण 99.98% आहे. हे वायू वजनाने जड असल्यामुळे याचे अस्तित्व प्रामुख्याने आपल्याला वातावरणाच्या खालच्या थरात दिसून येते. या उलट निऑन, हेलियम, ओझोन, हायड्रोजन, क्रिप्टॉन, झेनिन, मिथेन या वायूचं प्रमाण 0.02% इतके अल्प प्रमाण आहे. हे वायू वजनाने हलके असल्यामुळे वातावरणाच्या वरच्या थरात आढळून आलेले दिसून येतात. नायट्रोजन वायू. नायट्रोजन वायू वजनाने जड असल्यामुळे वातावरणाच्या खालच्या थरात दिसून येतो. सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन व कुजणे, भूगर्भातील तप्त लाव्हारसांचा उद्रेक इत्यादी क्रियांद्वारे नायट्रोजन वायूचा पुरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतींची वाढ आणि संवर्धन यासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. ऑक्सिजन. वातावरणात ऑक्सिजन नैसर्गिक वनस्पतीपासून तयार होतो. सजीवसृष्टीसाठी हा वायू खूप महत्त्वाचा आहे, म्हणून त्यास प्राणवायू असे देखील म्हणतात. परंतु वातावरणात जसजसे उंच जाऊ तसतसे ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी होताना दिसून येते. म्हणूनच गिर्यारोहकांना कृत्रिम ऑक्सिजन वायू सोबत न्यावा लागतो. कार्बन डायऑक्साईड. हा वायू वातावरणातला तिसरा महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वनस्पती एका वर्षात 500 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. या वायूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असले तरी त्यांचे वातावरणातील प्रमाण हे कमी होत नाही. कारण दिवसा वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात तर रात्री ते बाहेर सोडतात. झाडांची पाने, गवत इत्यादी कुजल्यामुळे देखील कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. कार्बन डायऑक्साईड सूर्यकिरणापासून आलेले इन्फ्रारेड किरण शोषून घेतात. त्यामुळे वातावरणाच्या खालच्या थरात तापमान संतुलित राहते. परंतु आज स्वयंचलित वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येते. ओझोन. ओझोन हा वातावरणाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु अलीकडे सर्व जगाचे लक्ष आज ओझोन थराकडे वेधले गेलेले आहे. साधारणतः भूपृष्ठापासून 15 ते 35 किलोमीटर उंचीवर वातावरणाच्या या थरात हा वायू पसरलेला असतो. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण 0.0006% इतके अल्प असले तरी
सजीव सृष्टीसाठी हा वायू अतिशय महत्त्वाचा एक वरदानकारकच ठरलेला आहे. कारण ओझोन वायूच्या थरात सूर्यकिरणापासून जी आलेली अतिनील किरणे आहे ती शोषली जातात. त्यामुळे या प्रखर सूर्यकिरणापासून सजीव सृष्टीचा बचाव होतो. परंतु आज वातावरणाच्या प्रदूषणामुळे ओझोन वायूचा क्षय होताना दिसून आलेला आहे. त्यामुळे कर्करोगासारख्या दुर्धर रोगांना मानव आज बळी पडत आहे आणि पृथ्वीचं तापमान देखील दिवसेंदिवस वाढत जात आहे असे आपल्याला दिसून येते. त्यानंतर यातला दुसरा घटक आहे पाण्याची वाफ. वातावरणात पाण्याची वाफ किंवा बाष्प वायुरूप अवस्थेत असते. उष्णतेमुळे पाण्याची बाष्पीभवन होऊन ती वाफ वातावरणात येऊन मिळते. हवेतील बाष्पापासून पाऊस, धुके, दव आणि हिम यांची निर्मिती होते. स्थलपरत्वे व वातावरणाच्या उंचीनुसार बाष्पाच्या प्रमाणात फरक पडत जातो. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवा कोरडी किंवा दमट आहे हे ठरवले जाते. वातावरणातील बाष्प मोजण्याचे एकक आहे सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता आणि विशिष्ट आर्द्रता. यामधला तिसरा घटक आहे धूलिकण. हवेत निरनिराळ्या आकाराचे धूलिकण असतात. धूलिकणामध्ये मातीचे कण, धुरांचे कण, तंतू, जीवजंतू, सूक्ष्म बिया इत्यादी घटकांचा समावेश होतो. हे धूलिकण वजनाने जड असल्यामुळे वातावरणाच्या खालच्या थरात आपल्याला दिसून येतात. तर सूक्ष्म धूलिकण वातावरणाच्या थरापर्यंत पोहोचतात. हे धूलिकण काही प्रमाणात सौर ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळेच पृथ्वीवरील तापमान हे संतुलित राहते. त्यानंतर वातावरणामध्ये काही थर आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने पहिला थर आहे तपांबर. तपांबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः 15 किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या वातावरणाच्या थराला तपांबर असं म्हटलेलं आहे. तपांबराचा विस्तार पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर आढळतो. साधारणतः विषुववृत्तावर तपांबराचा विस्तार हा 18 किलोमीटरपर्यंत, तर ध्रुवावर तो 8 किलोमीटर उंचीपर्यंत दिसून येतो. भूपृष्ठापासून वातावरणाच्या उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाते. तापमान कमी कमी होण्याच्या या दराला तापमानाचा ऱ्हास दर किंवा लोप दर, लॅप्स रेट असे देखील म्हणतात. या स्तरात हवेचे ऊर्ध्वगामी व अधोगामी प्रवाह सुरू असतात. त्यामुळे हवेचे वहन, उत्सर्जन व अभिसरण प्रक्रियेमुळे वातावरणात उष्णता प्राप्त होते. यापैकी अभिसरण क्रिया ही फार महत्त्वाची असल्याने तपांबराला अभिसरण प्रवाहाचा पट्टा असे देखील म्हणतात. तपांबराच्या वरचात 3.2 किलोमीटरचा तपस्तब्धी हा स्तर दिसून येतो. या थरात हवेचे तापमान सर्वत्र कायम असते. तपस्तब्धी या थरात ढग, विजा, वादळे इत्यादी कुठल्याही प्रकारची घटना या थरात दिसून येत नाही. त्यानंतरचा घटक आहे स्थितांबर. स्थितांबर हा थर तपस्तब्धीनंतर वातावरणात साधारणतः 80 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. या थरात हवेची हालचाल होत नाही. स्थितांबराच्या विशिष्ट उंचीपर्यंत तापमान कायम असते, परंतु 32 किलोमीटर उंची पलीकडे तापमानात वाढ होत जाते. या थरात हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह आढळत नसल्यामुळे हवा स्थिर राहून तापमान सर्वत्र कायम असते. म्हणून या थराला समउष्णतेचा पट्टा, आयसोथर्मल झोन असे देखील म्हणतात. सूर्यापासून मिळालेली उष्णता या थरात शोषली जाते. त्यामुळे तापमान कायम असते. या थराचा विस्तार उन्हाळ्यात जास्त तर हिवाळ्यात कमी असतो आणि वातावरणाच्या या भागात हवा विरळ असते. त्यानंतर दलांबर. दलांबराचा विस्तार साधारणतः 80 ते 400 किलोमीटर पर्यंत असतो. या आवरणाबद्दल मानवाला फार कमी प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे. तरी देखील या आवरणाचा अभ्यास करीत असताना यामध्ये प्रामुख्याने 2 थर
दिसून येतात. या थराच्या खालच्या थराला मेसोस्फियर व वरच्या थराला थर्मोस्फियर असं म्हणतात. तापमान खूप कमी असलेल्या थराला मेसोस्फियर, तर उन्हाळ्यात उत्तर ध्रुवावर या थरातील तापमान -100°C असते. त्यामुळे या थरात असलेल्या अत्यल्प पाण्याच्या वाफेमुळे बर्फाचे ढग तयार होतात. स्थितांबराच्याच पलीकडे भूपृष्ठापासून साधारणतः 400 किलोमीटर अंतरावर वातावरणाच्या भागाला अयनांबर असे म्हणतात. या भागात भूपृष्ठापासून साधारणतः 104 ते 112 किलोमीटर उंचीच्या दरम्यान थराला केनेली हेविसाइड थर असे देखील म्हणतात. या थरात ॲरोरा नावाचा प्रकाश देखील दिसून येतो. या थरामध्ये ॲपलेटन थर असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारे आपण वातावरणाची संरचना याविषयी माहिती जाणून घेतली आहे. धन्यवाद.